देखील सरकारची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केलेली आहे। कुठच्याही परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि तीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची देखील आहे। काल देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी धनंजय देशमुख यांच्याशी मोबाईलवरनं चर्चा केलेली आहे। मी देखील रात्री त्यांच्याशी बोललेलो आहे आणि शासन म्हणून आमची भूमिका क्लिअर आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल। संजय राऊत असं म्हणाले की स्वबळावर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुका लढवणार आहात, जे होईल ते आम्ही आता पाहून आघाडीत फूट पडते आणि स्वबळावर लढतो। यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे असं मला वाटत नाही, कारण लोकसभेला जो काय फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो फुगा आम्ही विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली फोडला आणि आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण काँग्रेसला असं वाटतंय की ती वोट बँक आमची आहे आणि उभाटाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे। आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे। ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांशी अनेक एकत्र लढणार आहात की तुम्ही स्वतंत्र लढणार? कारण इथे भाजपच्या नेत्यांनी असं म्हटलंय की आम्ही स्वबळावर लढणार, युतीमध्ये लढणार नाही। एक पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीनं लढायचं की महायुतीनं लढायचं नाही हे शिवसेनेचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहे। भाजपाचे सगळे अधिकार देवेंद्रजी आणि त्यांच्या कोअर कमिटीचे आहेत, तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे आहेत। महायुतीनं आम्ही लोकसभेला सामोरं गेलोय, महायुतीनं आम्ही विधानसभेला सामोरं गेलोय। आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था देखील लढल्या गेल्या पाहिजेत, परंतु स्थानिक पातळीवरचे जे काही प्रश्न असतील ते स्वतः हे तीन नेते बसून संपवतील, त्याच्यामध्ये चर्चा विनिमय करतील आणि मग महायुतीचा निर्णय होईल। ठाकरे आणि ठाकरेंना की उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, राजकारणात काही होऊ शकतं। मी ती मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जे काय सांगितलंय तो एक लोकशाहीतला एक भाग आहे। कारण काल देखील मी आता माननीय शरद पवार साहेबांची जागतिक मराठी अकादमी आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। याचा अर्थ त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी त्यांच्या पक्षात गेलो नाही किंवा अन्य काही गोष्टी राजकीय घडामोडी घडल्या नाहीत। ठीक आहे, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालावं लागतं, त्याच्यातला तो एक भाग आहे। ठाकरेंना असुरक्षित वाटतं असं तुम्ही म्हटले होते, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेत आहेत। मात्र तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं? ठाकरे पुन्हा युती संदर्भात नाही, मी असं म्हटलं होतं नाही, युतीची टाळी द्यायची किंवा हा सगळा त्यांचा पक्षाचा भाग आहे। मी असं म्हटलं होतं की ज्या नेत्यांनी उबाठामधल्या माननीय देवेंद्रजींवर इतक्या घाणेरड्या पद्धतीनं टीका केलेली होती, म्हणजे पारंपरिक जे वैरी असतात ते सुद्धा असं बोलत नाहीत अशा पद्धतीची त्यांची भाषा होती। एका भाषणामध्ये तर ते राहतील म्हणजे तो अरे तुरे करणं मी योग्य नाही, पण तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीची देखील भाषा केलेली होती। आणि ती का केलेली होती तर असं वाटत होतं की फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर पुन्हा एकदा ते सत्तेवर येतील। त्याच्यामुळे उभाटाच्या काही लोकांनी कोट शिवलेले होते, त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोट शिवलेले होते आणि ते काही